आहे, राजस्थानमध्ये आहे, हे सगळे जे प्रश्न आहे ते सुटणार आहे आणि म्हणून हा चांगला फॉर्म्युला महाराष्ट्रातून जातो आहे। महाराष्ट्राने नेहमीच प्रतिनिधित्व केलं आहे या देशाचं। सगळ्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातून जातात। आज चांगली गोष्ट ही एकनाथजी शिंदे यांच्या होम डिस्ट्रिक्टमधून जात आहे। सर, काल प्रकाश शेंडेंनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली, काय निवेदन दिलेलं आहे, काय सांगायला संदर्भात कितपत फायदा होऊ शकतो ओबीसी समाज? नाही, प्रकाश शेंडेंनी भेट घेतली आहे ती एक बाळासाहेब सराटेंनी जी केस आपल्या हायकोर्टामध्ये टाकलेली आहे ओबीसीच्या अगेन्स्ट, त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण चांगले वकील द्या वगैरे। त्याची गरज पडणार नाही, कारण हा प्रश्न सुटल्यावर बाळासाहेब सराटेसुद्धा ती केस विड्रॉ करून घेतील, कारण त्यांचा उद्देश हाच होता की आम्हाला मिळत नाही तर तुम्हालाही नाही। तर त्यांना आता मिळत आहे, मराठा समाजाला मिळत आहे। मराठा समाजाने ताबडतोब फटाके वाजवले पाहिजे, पेढे वाटले पाहिजे आणि ओबीसी समाजाने सुद्धा तशी परिस्थिती एकनाथजी शिंदेला विनंती आहे माझी, आपल्यामार्फत आपले देवेंद्रजी यांना माझी विनंती आहे की ह्या फॉर्म्युला घ्या आणि 7 दिवसात तुम्ही जरांगे साहेबांच्या हातात GR काढून देऊ शकता आणि मोर्चाची गरज पडणार नाही आणि तुमचंही टेन्शन कमी होईल आणि महाराष्ट्राचंही टेन्शन कमी होईल। जे वातावरण गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते एकोप्याने परत हा समाज जो आहे बहुजन समाज, ज्या आपला ओबीसी समाज आणि मराठा समाज हातात हात घालून हे निश्चित आपलं जीवन क्रमण करतील। एकीकडे फॉर्म्युला ठरतोय पण दुसरीकडे जरांगे आणि भुजबळ यांचा वाद दिसत नाहीये, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। एक ओबीसीचे नेते काय सांगाल, काय सल्ला द्याल भुजबळ साहेबांना किंवा जरांगे? नाही, भुजबळ साहेबांना हे जर फॉर्म्युला कळला ना तर भुजबळ साहेबांना ह्या मिटिंगा घ्यायची पण गरज पडणार नाही, हे काही गरज पडणार नाही। आणि जरांगे साहेबांनी सुद्धा आता त्यांना आरक्षण घ्यायचं आहे, त्यांना आपल्याला भांडायचं थोडंच आहे। भुजबळ साहेब हे काही त्यांना टार्गेट करून काही मिळणार नाही। आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे। त्यामुळे भांडाभांडी बंद करा, हे सगळं बंद होईल ह्या फॉर्म्युल्यामुळे। ह्या महाराष्ट्रात विद्वान लोक आहेत, खूप लोक आहेत, बघतील हा फॉर्म्युला, मी जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे याच्यात कुठलंही राजकारण होणार नाही, आम्ही करू देणार नाही आणि मी होऊ देणार नाही। आता 5 तारखेला मी स्वतः रस्त्यावर येणार आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यासाठी मी स्वतः आता 5 तारखेला उपोषण करणार आहे आझाद मैदान मुंबई येथे। त्यामुळे हा प्रश्न निश्चित या 8-10 दिवसात सुटायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे। हा 7 दिवस, मला 7 दिवस दिले ना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्या दिवशी मला भेटतील, त्याच्यानंतर मला 7 दिवस द्या फक्त। 7 दिवसात तुम्हाला आरक्षण आपण सरकार हे देऊ शकते, सरकारकडे अधिकार आहे आणि सरकारला खरं म्हणजे 10% क्युरेटिव्ह पिटिशन आपलं तिकडे आहे, त्याची गरज पडणार नाही। आपल्याकडे केंद्राकडे जायची गरज पडणार नाही, कुठेच नाही, तुमच्याचकडे आरक्षण आहे। बांटे आयोगाने एम्पिरिकल डाटा दिल्यामुळे 10% वाढलेच आहेत तुमचे, त्याच्यात आपण मराठाला अकोमोडेट करू शकतो। ओबीसी 27%ला धक्का लागणार नाही। काय सांगाल, शासनाला हे पडेल का? बघा, गेले 10 वर्ष जो फॉर्म्युला मी माझ्या पोटात ठेवला होता, अक्षरशः 2014 साली जेव्हा आपण आरक्षण दिलं होतं माननीय तत्कालीन माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब पृथ्वीराजजी, त्यावेळेस मी प्रयत्न केला, मी त्यावेळेस आमदार होतो आणि त्यावेळेस माझं म्हणणं होतं की तुम्ही 50च्या वर देऊ नका, सब कॅटेगरेशन करून देता येईल। त्यानंतर आपले देवेंद्रजी यांनी जो कायदा केला त्यावेळेस मी बोललो आणि त्यावेळेस 50%च्या वर देऊ हा आरक्षण आपलं अडकलं आणि आता परत ती संधी मला मिळालेली आहे जरांगे पाटलांच्या निमित्ताने। त्याचा मी अभ्यासक आहे, मी अभ्यास केलेला आहे आणि योगायोगाने या महाराष्ट्रामध्ये आज आनंदाची गोष्ट सांगतो की आपल्याला 10% आरक्षण आता मिळतं आहे। 38% म्हणजे जे 27% होतं ते 38% आरक्षण ओबीसीला देता येते। त्याचं कारण असं आहे की बांटे आयोगाने जो एम्पिरिकल डाटा गोळा केलेला आहे तो 37.88 आहे, त्याच्यामुळे 38% आपण आरक्षण देऊ शकतो। हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे आणि निर्णयाच्या प्रमाणेच आपण देऊ शकतो। आणि एकीकडे सुप्रीम कोर्टाचं इंदिरा साहनी केसमध्ये
सब कॅटेगरेशन करून द्यायचं असं तो आहे. म्हणजे ओबीसीचं सब कॅटेगरेशन करून तर आता आपण या ठिकाणी सब कॅटेगरेशन करतो जेणेकरून ओबीसीला धक्का लागणार नाही. माझ्या फॉर्म्युल्याप्रमाणे आता 10% आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ शकतो, वेगळं आरक्षण. म्हणजे ओबीसीमधून ओबीसी वेगळे आणि त्यातल्या त्यात आपल्या भटक्या विमुक्त नंतर त्याच्यानंतर धनगर नंतर बंजारी प्रत्येकाचं 0.5% 1% आरक्षण वाढणार आहे. आणि बारामुल्तेदारांना सुद्धा 3% आरक्षण वेगळं देणार आपण. SBC समाज जो आहे तो 50च्या वर गेला होता, त्याला सुद्धा आपण 50च्या आत आणतोय. आणि हा जो माळी, तेली, आगरी आणि भंडारी या समाजाला सुद्धा वेगळं आरक्षण देऊ शकतो. सगळे आनंदित होतील आणि ओबीसी सुद्धा आनंदित होतील, मराठा समाज सुद्धा आनंदित होईल. आणि राजकीय आरक्षणाबद्दल अनेकांना भीती आहे, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की याच्यात सुद्धा सब कॅटेगरेशन करायचं आहे. याच्यात भटक्या मुक्तांना 9%, बारामुल्तेदारांना 9% आणि मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार आणि राजपूत यांना 9% देता येईल. जेणेकरून एक छोट्या समाजाचा जरी व्यक्ती असेल त्याला सरपंच होता येईल, त्याला पंचायत समितीमध्ये मेंबर होता येईल, त्याला जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्याला जाता येईल. सर, हा जो फॉर्म्युला आहे हा मुख्यमंत्री किंवा राज्यशासनात तुम्ही सांगितलं आहे का आणि जरांगीशी याबद्दल बोलणार? नाही, मी जरांगे साहेबांनी डिस्कशन केला, पण त्यांना मी फॉर्म्युला दिला नाही त्या दिवशी. त्यांना राजकीय थोडं सांगितलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे आजच हा पहिला दिवस माझा या ठिकाणी प्रत्यक्षात फॉर्म्युला मी बाहेर काढतो आहे. तसं तर मी अनेक याच्यात बोलत राहिलो हा फॉर्म्युला आहे वगैरे, पण प्रत्यक्ष पर्सेंटेज वाईज आज मी देतो आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी प्रयत्न करतो आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, की त्यांना त्यांच्याशी चर्चा करून मला द्यायचं आहे. हा नुसतं आपण दिला तर याच्यात फाटे फुटू शकतात, याच्यात कोणाला कळेल नाही कळेल, कोणी म्हणते आम्हाला एवढंच का तेवढंच का, कोणाला अनेकाला तर आरक्षणच कळत नाही, अनेक लोकांना सब कॅटेगरेशन कळत नाही, अनेक लोकांना रोहिणी आयोगाचा उद्देश काय, कशासाठी रोहिणी आयोग माननीय पंतप्रधानांनी नेमलेला आहे त्याची माहिती कोणी घेत नाही आहे. हे साधारणतः देशामध्ये हा फॉर्म्युला जेवढे जटिल प्रश्न आहे, जसं इथे मराठाचा आहे, आपल्या गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, हे सगळे जे प्रश्न आहे ते सुटणार आहे. आणि म्हणून हा चांगला फॉर्म्युला महाराष्ट्रातून जातो आहे. महाराष्ट्राने नेहमीच प्रतिनिधित्व केलं आहे या देशाचं. सगळ्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातून जातात. आज चांगली गोष्ट ही एकनाथजी शिंदे यांच्या होम डिस्ट्रिक्टमधून जातात. सर, काल प्रकाश शेंडेंनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली, काय निवेदन दिलेलं आहे, काय सांगाल संदर्भात, कितपत फायदा होऊ शकतो ओबीसी समाज? नाही, प्रकाश शेंडेंनी जी भेट घेतली आहे ती एक बाळासाहेब सराटेने जे केस आपल्या हायकोर्टामध्ये टाकलेली आहे ओबीसीच्या अगेन्स्ट, त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण चांगले वकील द्या वगैरे. त्याची गरज पडणार नाही, कारण हा प्रश्न सुटल्यावर बाळासाहेब सराटेसुद्धा ते केस विड्रॉ करून घेतील. कारण त्यांचा उद्देश हाच होता की आम्हाला मिळत नाही तर तुम्हालाही नाही. तर त्यांना आता मिळत आहे, मराठा समाजाला मिळत आहे. मराठा समाजाने ताबडतोब फटाके वाजवले पाहिजे, पेढे वाटले पाहिजे. आणि ओबीसी समाजाने सुद्धा तशी परिस्थिती, एकनाथजी शिंदेला विनंती आहे माझी आपल्यामार्फत, आपले देवेंद्रजी यांना माझी विनंती आहे की ह्या फॉर्म्युला घ्या आणि 7 दिवसात तुम्ही जरांगे साहेबांच्या हातात GR काढून देऊ शकता. आणि मोर्चाची गरज पडणार नाही आणि तुमचंही टेन्शन कमी होईल आणि महाराष्ट्राचंही टेन्शन कमी होईल. जे वातावरण गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते एकोप्याने परत हा समाज जो आहे, बहुजन समाज, ज्या आपला ओबीसी समाज आणि मराठा समाज हातात हात घालून निश्चित आपलं जीवन क्रमण करते. सर, एकीकडे फॉर्म्युला ठरतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.